हॅलो एव्हरीवन, आपण कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघू। डेट घेतलेत, कोळंबी घेतली धुवून व्यवस्थित। कढई गरम झाली की 2 चमच तेल टाकले। लसूण घेतलाय, तो चेचून घेतलाय थोडा। लसूण तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत थोडा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे अशा व्यवस्थित। आणि त्याच्यामध्ये 2 चमच मसाला टाकायचा आहे, हा आगरी मसाला आहे। आणि हळद थोडीशी टाकायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ती कोळंबी आणि डेट जो घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थित। आणि सगळे मसाले मिक्स होतील असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। डेट वगैरे ह्याला फ्लेवर आला पाहिजे। आणि कोकम घ्यायचं आहे, थोडं भिजवून त्याचं पाणी करून घ्यायचं आणि कोकम थोडे 2-3 टाकून त्याच्यात मिक्स करायचं आहे। कोकमाने वहीच वास येत नाही, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला रस्सा बनवायचा त्यासाठी पाणी टाकले। 1 चमच मीठ टाकलं आणि थोडासा भाजलेला वाटण आहे तो टाकून घ्यायचं आहे। ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे भाजलेला वाटण। घट्ट रस्सा होईल त्यासाठी भाजलेला वाटण टाकले। उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे कोळंबीचा रस्सा। बघा उकळी आलेली आहे, अशा पद्धतीने हा रस्सा तयार होतो आणि चवीला खूप छान लागतो कोळंबीचा रस्सा। तुम्हाला रेसिपी समजली असेल तर तुम्ही रेसिपी लिहून घ्या, सर्व करून घ्या। अशा पद्धतीने कोळंबीचा रस्सा झालेला आहे। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करू। असेच माझे नवीन ब्लॉग येत राहतील, तर तुम्ही लाईक करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ एव्हरीवन, बाय।